दुग्ध उत्पादक शेतकरी बंधूंनो, जनावरांच्या चाऱ्याविषयी खास करून जे जनावरं आपल्याला दूध देतात तर त्यांच्या चाऱ्याविषयी एक महत्त्वाची सूचना अशी. मित्रांनो, चारा देत असताना आपण त्याचं 3 भागामध्ये वर्गीकरण केलं पाहिजे. आपण जो काही दिवसाला चारा देतो, एक उदाहरणार्थ 10 किलो जर आपण जनावरांना चारा देत असेल तर त्यातला 5 किलो चारा हा ओला चारा असला पाहिजे, ज्यामध्ये एकदल आणि द्विदल असं दोन्हींचाही समावेश असला पाहिजे. उर्वरित 5 किलोमध्ये 3 किलो चारा हा आपल्याला सुका चारा असला पाहिजे आणि 2 किलो चारा हा खुराक स्वरूपातील असला पाहिजे. जर आपलं जनावर दुग्ध देत नसेल किंवा ज्याला आपण गाभण किंवा भाकड जनावर म्हणतो, तर त्या परिस्थितीमध्ये आपण सुक्या चाऱ्याचं प्रमाण वाढून जो काही खुराक आहे तोही कमी करू शकतो. सुका चारा आपल्याला एकदल स्वरूपात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो, त्यामुळे आपण जो काही ओला चारा देतो त्यामध्ये द्विदल चाऱ्याचा समावेश जितका जास्त करू तितका आपल्याला दुग्ध उत्पादनासाठी किंवा एकंदरीत जनावरांच्या संतुलित आहारासाठी त्याची मदत होते.